आणि सर्वात महत्वाचं, वहिनी साहेब तुम्ही या ना, या आत या. नमस्कार करते. अहो, सौभाग्यवती वा. वहिनी साहेब का बरे म्हणता मला? मला फार अवघडल्यासारखे वाटते. नुसते वहिनीच पुरे. मानाने, वयाने, ज्ञानाने साऱ्यांनीच मी फार लहान आहे आपल्यापेक्षा. मानाने, वयाने, ज्ञानाने. वा 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 रमाबाई. ऐकताय ना माधवराव? रमाबाई, आमच्या सौंनी तुमच्या वक्तृत्व गुणाविषयी सारे काही सांगितले आम्हास. त्या म्हणत होत्या रावसाहेबांच्या तालमीत रमाबाई चांगल्याच तयार झालेल्या आहेत, आणि म्हणून हे रावसाहेब आणि तुम्ही वहिनी साहेब. इश्श, म्हणजे स्वतःप्रमाणे आता माझी सारेच चेष्टा करू लागले तर. अहो, आम्हा नवमतवाद्यांच्या मित्रमंडळीमध्ये वयाने तुम्ही सर्वात लहान आहात, म्हणून सर्व तुमची थट्टा करत असतात. कामे करतायत आणि तेही न सांगता. तुला सांगते, नक्की कुठेतरी जायचे असेल. अगदी बरोबर ओळखलेत तुम्ही. अगो बाई, ताई सासूबाई, दाजीच्या लग्नाची तिथी ठरली हो. निमंत्रण आले आहे. अगो बाई, अण्णासाहेब आलेत का बाहेर? जा जा रमे, गुळ पाणी घेऊन जा. नाही, तसे नाही, तारेने आले आहे निमंत्रण. अगो बाई, म्हणजे तर कल्याणच आहे. महत्वाचे निमंत्रण, तेही तारेने. आमची नाही हो री तशी. अगो, तुला कशाला त्रास होतोय ताई? नाही, निमंत्रण आले असले ना तरी ते माधवापुरते आणि त्याच्या बायकोपुरते. हो नाही, तसे नाही. मग तारेने कशाला पाठवले? नाही, माधवाला काय, तेही आले नसते ना तरी चालले असते. नवमतवादी तो, त्याला कसला आलाय मानपान? जाईल लगेच बायकोला घेऊन. सासूरवाडीवर जरा जास्तीच जीव आहे हो त्याचा. ओ, कुठे निघालात? आत्ताच निघालात की काय? नाही, सासू काम अर्धवट टाकून निघून गेली. बघितलेत ना? मग आपल्या हातात जे काम आहे ते भराभर पूर्ण करा आणि ते अर्धवट राहिलेले कामही पूर्ण करा. मग जायचेच आहे, नाही का? चला, कामे करायला लागा. पण काय गो रमे? नाही, आता तू त्या लग्नासाठी 4 दिवस माहेरी जायचीस. अगो, मग तुझ्या अभ्यासाचे कसे व्हायचे? काय गो? नाही का गो ताई? तुम्ही पण. अगं, तो महत्वाचा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दुष्काळाचा प्रश्न आपण उचलून धरावयास हवा. होय. सुरतमध्ये पडलेल्या दुष्काळात सरकार अजून काही गांभीर्याने घेत नाही. माई, कुर्लेकरांची तार आली आहे. दाजीच्या लग्नाचे निमंत्रण आले आहे, तेव्हा एका तारेच्या तुकड्यास आम्ही निमंत्रण समजत नाही. तुम्ही समजत असाल तर तुम्ही खुशाल तुमच्या बायकोस घेऊन जाऊ शकता, पण आमच्यापैकी तिकडे कुणीही येणार नाही. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी
नर्मदा कावेरी शयो महेंद्र तनया शमन्वती शुभमंगल सावधान. या पंत. अरे या 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 काका साहेब या पंत साहेब या. बरं माधवराव आलेत का परत? अहो आज कशी येणार? लग्नाचा मुहूर्त आजच आहे ना तिकडं. खरेच की मी समजलो कालचा होता. वय झाले बरे पंत आता आमचे. छे हो काका, हे वय झाल्याचे लक्षण नव्हे, हे व्यस्त असण्याचे लक्षण आहे. यू आर एक्स्ट्रीमली बिझी. होते असे कधी कधी. असे म्हणता. चला तसे मानूया. पण आता माधवराव घरी नाही म्हटल्यानंतर आपणही नाही 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 काका साहेब मी बरं जाऊ देईल तुम्हाला. अहो धाकले मालक नसताना मी जर का तुम्हाला दारातूनच परत पाठवलं तर जिद्द राहीन का मी इथं? नाही नाही हे बघा तुम्ही नेहमी सारखं माडीवर जाऊन बसा, गाठकाभर बसा. मी फराळाचं घेऊन येतो आणि तिथं तुम्ही फराळ करा आणि मग जा. नाही, नाही नाही हे बघा तुम्ही धाकल्या मालकांची जीवा भावाची माणसं. चला चला वर चला. पांडोबा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. जी पण माधवराव घरी नसताना त्यांच्या अभ्यासिकेत बसणे मला प्रशस्त वाटत नाही. हं? तेव्हा बरे तुमचा आग्रह न मोडता आम्ही इथेच बसतो. काहीतरीच. तुम्ही गुळ पाणी घेऊन इथेच या. बसा बसा बसा. झालंय? बसा आलोच. या पंत. बसा. हा सुखी राहा. सुखी व्हा. आयुष्मान भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. थांबा थांबा. मी नणंद आहे हो तुझी आणि खूप छळणार आहे तुला. नमुना आत्ताच दाखवू की काय? हं? आधी नाव घ्यायचे. ईश ईश नाही, नाव घ्यायचे. रमाबाई, हं? तुमच्या गृहप्रवेशाच्या वेळेस तुम्ही काय नाव घेतले होते आठवते का? तुळशीपाशी लावला दिवा, तुपात भिजली वात, महादेवरावांचं नाव घेऊन प्रवेश करते रानड्यांच्या घरात. तुम्ही काय हसताय? नाव घ्या बघू. लग्न म्हणजे सोनेरी क्षण, लग्न म्हणजे सोनेरी क्षण. अनंतरावांचे नाव घेते, पदरी पडले माझ्या लाख मोलाचे धन. वा, सुरेख नाव घेतले तो. अगो आता पाया पड. असू दे. सुखी व्हा. नाना पाया पडते. आयुष्यमान भव, कीर्तिमान भव, तुमचा संसार सुखाचा हो. अण्णासाहेब, आमच्या घरची लक्ष्मी आज तुमची झाली. तक्रारींची संधी मिळणार नाही याची ग्वाही मी देतो. सांभाळा माझ्या लेकीला. माझी लेक आज कुर्लेकरांच्या घरची सून झाली. न्यायमूर्ती माधवराव रानडेंच्या
कुटुंबाचा एक भाग झाली हेच माझं परमभाग्य समजतो मी. सांभाळा माझ्या लेकीला. काय हो सुभद्रा काकू, रमेच्या भावाच्या लग्नाचा आजचाच मुहूर्त आहे ना? हो. धावपळ असेल अगदी. अगो अगो धावपळ इतरांची, आपल्या रमाबाईचा मान मोठा हो. त्यातून काय रानड्यांकडचे इतर कुणी गेलेलं नाही, राजा राणीच फक्त. मग काय विचारता, नुसते अगदी कोड कौतुक चाललेले असेल. त्यातून आपली रमा बुके शिकलेली, मग तर काय विचारूच नकोस, नुसते कौतुक एके कौतुक. पण सुभद्रा काकू, रमा तर मागे सांगत होती तिच्या घरी शिक्षण धार्जिण नव्हते. अगो दुर्गे, ते सगळे बदलले आता. आता फक्त कौतुक. रमाबाई आहेत ना घरात? अगो बाई, तुम्हाला माहिती नाही म्हणजे आश्चर्यच आहे. दुर्गे, गुळ पाणी घेऊन ये बरं, जा. आणते. हा, या ना, बसा. नाही, राहू दे. रमाबाई त्यांच्या खोलीत असतील तर तिथेच जाईन मी. हो, नवमतवादी पुरुषांच्या बायका तुम्ही इकडे तिकडे हिंडत असता. पण काय हो, खरेच माहित नाही तुम्हाला? रमेच्या भावाचे लग्न आहे ना देवराष्ट्रात, म्हणून रमा आणि दादा दोघेही गेले आहे. अगोबाई. अगोबाई नव्हे, ही तुमच्या मंडळींची पद्धत. अहो, लग्नाला कसे साऱ्या कुटुंबांनी 5-6 दिवस आधीपासून जायचे असते, पण इथे निमंत्रण तारेने गेली राजा राणी. कल्याणाचे नुसते. बरे, तर मग येते मी. 2-3 दिवसात येतीलच ना त्या? नाही, ते काही आम्हाला ठाऊक नाही हो. आणि बरी तुमचा काही निरोप असेल तो सांगा, आणि आलाच तर फराळ करून जा. नाही, नको, नंतर येईन मी. अहो, गुळ पाणी तरी? नाही, आता घरूनच आले मी. येते. येईन म्हणे मी पुन्हा. कशाला रमेश बिघडवायला? माधवराव, खरोखरीच आज मनास मोठा संतोष झाला आहे, आणि या संतोषाचे सारे श्रेय केवळ आपल्याला आहे. खरेच, अहो, आमच्या गावाच्या पाणी पिण्याचा प्रश्न आपण ज्या कौशल्याने कोणाचेही मन न दुखवता सोडविलात, ते कौशल्य खरोखरच दुर्मिळ आहे. आम्हास असे वाटते अण्णासाहेब, सत्सद विवेक बुद्धी, अत्यंत स्थिर आणि शांत मन, आणि प्रश्न सोडवण्याविषयी मनात जर तीव्र आस असेल तर हे कोणासही जमेल. माधवराव, हा आपला विनय आहे. असो. बरे अण्णासाहेब, लग्नाच्या गडबडीत आपणास विचारावयाचे राहूनच गेले. या साऱ्या गडबडीत गोपाळराव आणि त्यांचे कुटुंब कोठे दिसले नाही? जावई बापू, आमचे गोपाळराव सध्या बडोद्यात आहेत. बडोद्यास? ते कसे काय? आणि लग्नास येऊ शकला नाही म्हणजे? नाही, बाळंभटजी, तसे काळजीचे काहीच कारण नाही. हल्ली आमच्या गोपाळाने बडोदे संस्थानात पागा प्रमुखाची नोकरी पत्करली आहे, आणि आपण तर जाणताच येथील सारी परिस्थिती पाहता त्याचेही असे मत पडले की तेथील नोकरी स्वीकारणे, पत्करणे अतिशय आवश्यक आहे. योग्यच विचार आहे. त्यामुळे तो कुटुंबासहित तिकडे रवाना झाला आहे, आणि नवी नोकरी असल्यामुळे लगेचच रजा मिळून इथे येणे शक्य झाले नाही. स्वाभाविक आहे. आणि दाजी आणि नववधूस त्याने तिथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. उत्तम. येत्या 8 दिवसात मीही त्या दोघांस घेऊन तिथे जाईल. साहजिक आहे, बापाचे हृदय. गोपाळ स्थिरस्थावर झालेले स्वतः पाहिल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. खरे आहे. बरे अण्णासाहेब, आता आम्हास निघावयास हवे. पुण्यात काही महत्वाचे काम आहे. साहजिक आहे. आम्हास कल्पना आहे आम्ही आपणास अधिक आग्रह करणार नाही. आपण यमुनेस घेऊन आवर्जून इथे आलात याबद्दल खरोखर धन्यवाद.
बरे वाटले गो माई. कामात मन गुंतवतेस हे बघून फार बरे वाटले. नाहीतर अशी जर कुडत बसलीस तर या जगापासून वेगळी होशील ग भयो. अनुभवाचे बोल सांगते तूस. आठवणीतच रुतून बसले तर त्यातला ओलावा हळूहळू कमी होतो. पण चार चौघात उठले बसले, रोजच्या कामात मन गुंतवले की वाऱ्याच्या झुळकीसारख्या येणाऱ्या आठवणी सुद्धा जीवावर पुंकर घालतात. म्हणून सांगते माई, स्वतःस अशी कोंडून घेऊ नकोस. पण ताई, अगो, अशाने तुझ्याही जीवास त्रास आणि इतरांच्याही. बरे, माधवाशी तुझा अबोला आहे. त्याने तोही अगदी गप्प होऊन गेलाय. कोणाशीच बोलत नाहीये, पण तळमळतोय. अगो माई, अशाने साऱ्या घराचेच स्वास्थ्य बिघडायचे हो. ताई, मी मुद्दामच असे तोडून वागते हो माधवाशी. तुम्हाला तर ठाऊकच आहे, माझा स्वभाव हा असा मऊ आहे. त्यात माधवा स्वतःचे म्हणणे पटवून देण्यात अगदी पटाईत आहे हो. मला फार भीती वाटते, त्याने स्वतःचा नवमतवाद माझ्या गळी उतरवला तर. यांना नाही आवडायचे ते, आणि मलाही नाही आवडायचे. त्यापेक्षा त्याच्याशी भाषणच नको. नाही अगो, ते सगळे खरे, पण आता तोच करता आहे म्हटल्यावर त्याने जर फरमान काढले तर आपल्यावर दडपण हे येणारच. अर्थात नवमतवादास आपण कडाडून विरोध करायचाच, पण त्यासाठी माधवाशी अबोला कशाला? त्याचा हा एक मुद्दा सोडला तर तो आपल्याशी किती मायेने वागतो. इतर ठिकाणचे एक एक ऐकतोच आपण. त्याचा राग माधवावर नको गो. नवमतवादाचा फटकार माधवास नको गो माई. आणि आता जर ताणून धरलेस तर पुन्हा जोडणे जमायचे नाही माई. बरोबर आहे तुमचे. आणि जर आपणच रोजच्या कामातून अंग काढून घेतलेस तर रमेश रान मोकळेच आहे. सारा काळ तो अभ्यासच करीत बसेल. तेव्हा संसाराचा गाडा जसा होता तसा तुझ्या सत्तेनेच चालू देत माई. एक अभ्यासाचे सोडले तर मुलगी अगदी सरळ आहे गो माई. तेव्हा आपल्या देखरेखीखाली त्यांच्या नवमतवादास फार काही वाव मिळायचा नाही. नाहीतर डोळ्यासमोर भ्रष्टाचार बघावा लागेल गो माई. सांगून ठेवते, विचार कर.